झाली सर्वांची अटेंडन्स लिंकचं? येस मॅम. ओके येस मॅम. फाईन. तर काल आपण प्लांट इश्यूज पाहिलेला आणि प्लांट इश्यूज वाला कॉन्सेप्ट जो होता तो कम्प्लीट केला, राईट? येस मॅम. येस मॅम. फाईन. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर आपण ॲनिमल टिश्यूज पाहणार आहोत. आणि ॲनिमल टिश्यूज म्हणजे बेसिकली ते टिश्यू जे आपल्या बॉडीमध्ये आहेत, राईट? सो प्लीज अटेंडेंस लिंक सेंड करो. आताच टाकलीये मॅम मी. जॉईन झाले, प्लीज मॅम सेंड करा. मी परत करते बाळा. पाठवली मी. टाकले. होय होय. आले ना. अगं श्रद्धा टाकलीये. श्रद्धाने टाकले बघ. नाही आली प्लीज एकदा. मैम अटेंडेंस लिंक सेंड कीजिए. थांबा मी करते परत, मीच करते. थांबा, नका टाकू पुन्हा पुन्हा. विवेकने पण टाकले. झालं का? बघा आजचा ना फार महत्वाचा चॅप्टर आहे, हे टॉपिक आहे. त्यामुळे प्लीज कोणीही मध्ये जाऊ नका. जर तुमचा नेटचा इश्यू असेल तर आधी परमिशन घ्या की मॅम नेटवर्क इश्यू आहे तर कॅन वी लीव. ओके? मॅम. यस मैम. फाईन. यस मैम. ओके मॅम. ओके. ओके मॅम. Okay, so let me start sharing it. बरं, प्लांट इश्यूज मध्ये कोणाला काही डाऊट आहेत का? नो मॅम, नो डाऊट. Anyone, No, any ma'am. doubts in plant issue? नो मैम. Okay, fine. आता ही तुम्हाला जी स्क्रीन दिसते त्याच्यामध्ये प्राणी होती म्हणजे animal tissues. हे animal tissues आपल्याला दिसत आहेत इथे. Now these animal tissues are of various types. They are also simple animal tissues आणि permanent आणि complex animal tissues. Okay? Shall we see? येस मॅम. येस मॅम. Okay. तर आता तुम्ही एक बेसिक एक बघा. एक नॉर्मल सेल होता. फाईन. हा जो सेल आहे तो जेव्हा ऑर्गनाइज होतो आणि एका प्रकारचे भरपूर सारे सेल्स एकत्र येतात तेव्हा आपण त्यांना टिश्यू म्हणतो किंवा उती असं म्हणतो. येस मॅम. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे संयोजी होती, स्नायू होती, चेता होती आणि अभिस्तर होती. हे अशा या पुढे 4 वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती आहेत. ओके. Yes, ma'am. Let us see each. So let us see each one of them in a very detailed manner. आता जेव्हा आपण नॉर्मल ऊती बोलतो जसं संयोजी ऊती आहे, स्नायू ऊती आहे, चेता ऊती, अभिस्तर ऊती आहे, या सगळ्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, शेप वेगळा आहे, त्यांचे फंक्शन्स वेगळे आहेत आणि त्या फंक्शन्समुळे
ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शरीराच्या आतमध्ये लोकेट केलेले आहेत. ओके. जसं प्राण्यांच्या शरीरात अनेक अवयव एकत्र येऊन कार्य करत असतात. फुफ्फुसे आहे, श्वसन नलिका आहे, आपलं हृदय आहे, आपल्या पोट आहे म्हणजे जठर आहे, फाईन, आहे, अन्ननलिका, रक्तवाहिन्या, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन्स आहेत. नाव these organs need to be synchronized in a proper manner. एका प्रॉपर अरेंजमेंट जर असेल तरच त्यांचं फंक्शन प्रॉपर होईल, राईट? म्हणून जेव्हा त्याचे फंक्शन जेव्हा प्रॉपर होत असतात तेव्हाच आपण आपलं शरीर जे आहे ते सुरळीतपणे सगळं कार्य करण्यास सक्षम बनवतो. ओके. सो लेट अस सी व्हॉट एक्झॅक्टली आर दीज टिश्यूज. सो आता बेसिकली हा जो चार्ट आहे अभिस्तर ऊतींचे प्रकार. सो दिस इज अभिस्तर म्हणजे काय तर एपिथिलियम. ठीक आहे. एपिथिलियल टिश्यूज आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं की ते प्लांट टिश्यूज होते. प्लांट टिश्यूज मध्ये एपिडर्मिस हा प्रकार बघितला, बरोबर? एपिडर्मिस म्हणजे वरचा लेअर होता आणि खालचा, अपर एपिडर्मिस आणि लोअर एपिडर्मिस. तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा एपिडर्मल सेल्स प्रेझेंट असतात आणि आपण त्याला एपिडर्मल न म्हणता एपिथिलियम असं म्हणतो. काय म्हणतो? एपिथिलियम. ओके. किंवा तुम्ही काय बोलणार? पट्टिका अभिस्तर. येस मॅम, पट्टिका अभिस्तर. ठीक आहे, पट्टिका अभिस्तर. आता ह्याच्यामध्ये सिंपल स्क्वॅमस एपिथिलियम, पुन्हा स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथिलियम, हे असे वेगवेगळे ग्लॅन्ड्युलर एपिथिलियल टिश्यूज, कॉलमनार एपिथिलियल टिश्यूज, हे जी नावं जी आहेत या कॉलम मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये नावं हे तुम्हाला लक्षात आली पाहिजे. आणि ही नावं कशामुळे दिलेली आहेत तर त्यांच्या स्ट्रक्चरमुळे त्यांना ती नावं दिलेली आहेत की ते कशा प्रकारे ऑर्गनाइज आहेत. फाईन. म्हणजे एक सिंपल लेअर मध्ये असतील, जर स्क्वेअर शेप मध्ये एक सिंपल बेस लेअर जर ते बनवत असतील तर त्यांना आपण म्हणू. धनंजय, आपण तू मध्ये मध्ये बाळा प्रश्न नको विचारू, मी त्या पॉइंट वरती येणार. तू पुढचं वाचून मध्येच प्रश्न विचारला की लिंक तुटते राजा. ओके. किंवा मध्येच लिंक तुटते आपली. येस मॅम. मी तुला प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणार. डोंट वरी. आता बघ, सरळ पट्टिकी अभिस्तर म्हणजेच काय? स्क्वॅमस एपिथिलियम. बोलो. स्क्वॅमस एपिथिलियम. आता हे जे आहे ह्यांचं कार्य काय आहे सगळ्यात पहिलं तर कार्य बघायचं आणि नंतर मग कुठे आढळतात आणि स्वरूप आपल्याला कळेल. तर पहिलं तर स्क्वॅमस एपिथिलियम हे सरळ पट्टिकी आहे, म्हणजे एक बेस लेअर असतो त्याचं कार्य काय की ठराविक पदार्थांचे वहन करणे. एक पर्टिक्युलर जे ग्रंथी आहे तिला ते लोक घेऊन जाण्यासाठी मदत करतात. तर आता कुठल्या अवयव तुमचं वाहून नेण्याचं काम करतात तर सगळ्यात पहिलं तोंड, सलाइवा असतात, सलाइवा, राईट. नंतर काय आहे तर तुमचं अन्ननलिका. हे काय आपण खातो ते घेऊन जातोय. अन्ननलिका, रक्तवाहिन्या, रक्तवाहिन्या पण रक्त घेऊन जातात. आणि फुफ्फुसामध्ये ज्या कॅपिलरीज असतात, ठीक आहे, किंवा अल्व्हिओलाइज असतात जे हवा किंवा गॅसेस, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनचं आदान प्रदान करतात, त्यांना त्या ठिकाणी हे स्क्वॅमस एपिथिलियल टिश्यूज प्रेझेंट असतात. ओके. कॉन्सेप्ट क्लिअर? क्लिअर. ओके. धनंजयला चॅप्टरचं नाव सांगा कोणीतरी. जैवतंत्रज्ञानाची ओळख. बायोटेक्नॉलॉजी. हॅपी. जैवतंत्रज्ञानाची ओळख. इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी, एनिमल टिश्यूज अँड इंट्रोडक्शन टू बायोटेक. तर सगळ्यात पहिलं मला आपल्याला समजलंय
Yes, ma'am. Yes, ma'am. आता त्या कशा असतात, Yes, त्यांचं ma'am. स्वरूप कसं आहे बघा. त्या पातळ असतात, बारीक असतात, चपट्या पेशी असतात आणि ज्या एका आधार पटलावरती असतात. त्याच्यामुळे त्यांना एक बेस मेम्ब्रेन असतो आणि त्या मेम्ब्रेनच्या वरती स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यूज रेस्ट करतात आणि ते एक सिंगल लेयर टिश्यू आहे. ओके. Okay, ma'am. Yes, ma'am. फाईन. आपण ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बघूया, म्हणजे अजूनही कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके. Yes, ma'am. Okay. हो मॅम. Okay, ma'am. All animals are made up of tissues. Tissues are groups of cells that are similar in structure and work together to achieve a particular function. Okay. So what are tissues? Tissues are basically a group of cells which do a particular function. ते समान कार्य करण्यासाठी बनलेले असतात, म्हणूनच आपण त्यांना टिश्यूज असं म्हणतो. क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Animal tissues are grouped into four basic types: epithelial, nervous, muscle, and connective tissues. Let's ओके. आता ही 4 नावं आहेत: एपिथेलियल, नर्वस, मसल आणि कनेक्टिव्ह. तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय नाव आहे त्यांचं? संयोजी, स्नायू, चेता आणि अभिस्तर. आता तुम्ही मला सांगा, अभिस्तर म्हणजे काय? अभिस्तर म्हणजे काय येणार? एपिथेलियल. पेन्सिलने इकडे टेक्स्टबुक मध्ये येते, बाजूला इंग्लिश नावं लिहून काढा. अभिस्तर म्हणजे एपिथेलियल, स्नायू म्हणजे मसल, संयोजी म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू आणि चेता म्हणजे नर्वस. Nervous. कॉन्सेप्ट क्लिअर? Yes, ma'am. Clear. ओके. आता मी तुम्हाला व्हिडिओ आणि तुमचं टेक्स्टबुक ह्याच्या सोबत शिकवते, म्हणजे अजून कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. मला कोणाचीही टंगळमंगळ नकोय. ओके. Yes, Yes, ma'am. ma'am. Okay, ma'am. आज मी एकदम थोडस तुम्हाला टीचर सारखं दम देते. Yes, ma'am. ठीक आहे, बघा चला. nervous, muscle, and connective tissues. Let's first look at the epithelial tissue. This tissue covers and protects the internal and external surfaces of the animal body. ओके. एपिथेलियल टिश्यू काय करतं? इंटरनल आणि एक्सटर्नल ऑर्गन्स ला कव्हर करतं. आता इंटरनल ऑर्गन्स आणि एक्सटर्नल ऑर्गन्स मध्ये काय काय येतं बरं? तर इंटरनल ऑर्गन्स मध्ये तोंड, अन्ननलिका, रक्तवाहिन्या, फुफ्फुसे हे सगळं येतं. ठीक आहे. आणि बाह्य मध्ये काय येतं? तर त्वचेचा बाह्य स्तर, आउटसाइड युअर स्किन, आतड्यांच्या अन्नमार्गातील आतील स्तर, म्हणजे जिथे कुठले 2 ऑर्गन. आता फॉर एक्झाम्पल, आपण काल कांदा पाहिला बरोबर? त्या कांद्याच्या आतमधनं एक पापुद्रा काढला. Yes, ma'am. Yes, ma'am. काढला होता. तसंच तुम्ही लोकांनी कधी चिकन साफ केलंय? सॉरी मी विचारते, पण काय मॅम? चिकन साफ केलंय का? साफ केलंय No, जेवण ma'am. बनवायच्या आधी? No, ma'am. बरं ठीक आहे. ओके. Yes, ma'am. म्हणजे आता जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना काही प्रॉब्लेम, म्हणजे काही करू नाही शकत. म्हणजे नॉन व्हेजिटेरियन मुलं आहेत, उद्या फ्रायडे आहे, मे बी बऱ्यापैकी तुमच्याकडे चिकन आणू शकते आई किंवा बाबा. तर त्याच्यावरती एक ना पातळ असं आवरण असतं. ते आवरण तुम्ही बघा. दॅट इज नथिंग बट अन एपिथेलियल टिश्यू, जो 2 पार्टला, 2 मसल्सला सेपरेट करण्याचं काम करतो. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am.
ठीक आहे. ओके मॅम. एकदा चेक करा, तुम्हाला ते दिसेल एकदम असं पतला ट्रान्सपरंट हे असतं जे त्याला वेगळं करतं, ते मिक्स होऊ देत नाही. ओके. Okay, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. Epithelial tissue is subdivided into simple squamous, stratified squamous, columnar, and cuboidal epithelium based on the ओके. आता सिम्पल स्क्वॅमस, कॉलमनार स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि स्ट्रॅटिफाईड. आता ह्याच्यामध्ये फरक बघा. सगळ्या ह्या 3 टिश्यूज ना बघा, सिम्पल, कॉलमनार आणि स्ट्रॅटिफाईड. या तिघांमध्ये तुम्हाला काय दिसतंय मुलांनो? एक बेस मेम्ब्रेन दिसतोय इथे. Yes, ma'am. ठीक आहे. एक बेस मेम्ब्रेन दिसतोय आणि या बेस मेम्ब्रेन वरती हे टिश्यूज आहेत ते एकावर एक ठेवले गेलेले आहेत. Yes, आता ma'am. ह्याच्यामध्ये सिम्पल स्क्वॅमस Yes, ma'am. मध्ये तुम्ही बघाल तर एकच लेअर आहे. इंटरसेल्युलर स्पेस फार कमी आहे, बरोबर, आणि ते अटॅच्ड आहे. Yes, ma'am. दुसऱ्यामध्ये कॉल्युमनार Yes, ma'am. एपिथेलियल बघा, कॉल्युमनार एपिथेलियल बघा, ते पण हो. एकच लेअर आहे. ओके, त्याला पण एकच लेअर आहे आणि ते कॉलम लाईक म्हणजे रेक्टँग्युलर शेप मध्ये आहेत. ओके, फक्त Okay, त्यांचा शेप आहे ना तो बदलतोय, बाकी काही बदलत नाहीये त्यांचं. सो हिअर वी आर हॅव्हिंग कॉल्युमनार एपिथेलियम आणि इथे आहे सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम. आता दुसरं म्हणजे इकडे बघा, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम. आता सिम्पल स्क्वॅमसचाच दुसरा भाऊ आहे स्ट्रॅटिफाईड. तर एकावर एक आपण अशा खूप साऱ्या गाद्या ठेवतो, ते जे अपिअरन्स असतं ना सॉफ्ट वालं, that is nothing but stratified squamous epithelium. Okay. Okay. Okay, ma'am. Okay, ma'am. ठीक आहे. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes. म्हणजे खूप सारे लेयर्स मध्ये जर सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम एकावर एक आपण असं रचत गेलो तर काय होणार? त्याचं रूपांतर स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस एपिथेलियम. Yes, squamous. आणि दुसरं आहे लास्ट मध्ये क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू. आता क्युबॉइडल मध्ये काय, तर क्यूब लाईक स्ट्रक्चर म्हणजे चौरस आकाराचे फक्त ते सेल्स असतात जे लेअर मध्ये अलाइन असतात, त्यांना म्हणायचं क्युबॉइडल एपिथेलियल टिश्यू. क्लिअर? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Okay, ma'am. Clear. ओके. एनीबडी एनी डाऊट? No, ma'am. No doubt, No, ma'am. ma'am. ठीक आहे. No आता doubt, आपण ma'am. हा, व्हेरी गुड. आता ह्याच्यामध्ये जे आपण कॉल्युमनार एपिथेलियल बघितलेले ना, त्याचे आता पुढे हे 2 पार्ट आहेत. काय, तर ग्लँड्युलर एपिथेलियम. ह्याच्यामध्ये ग्रंथील अभिस्तर आहे. ह्याच्यामध्ये ग्रंथी असतात, जसं तुमच्या स्वेट ग्लँड मध्ये तुमचं ऑइल ग्लँड असतं. आपण बघा घामाघूम होतो, त्याच्यानंतर आपल्या त्वचेवर तेल ओघळतं. Yes, ma'am. तेलकट त्वचा आपली अशी कशी करतो आपण, जी बाबा केवढा चिपचिप होतंय, तेलकट वाटतंय, किंवा तुम्हाला Yes, काही ma'am. तुमच्यापैकी काही मुलांना पिंपल्स आलेले असतील. फाईन. हो, ma'am. ओके, पुरळ येते चेहऱ्यावरती. तर मग आता हे कशामुळे होतं, तर हे होतं ह्या ग्लँड्युलर एपिथेलियलमुळे. ह्याच्यामध्ये त्वचेच्या आतील स्तरामध्ये ह्या ज्या सेल्स आहेत, और रादर हे जे टिश्यूज आहेत ना, हे प्रेझेंट असतात. नाव दीज टिश्यूज आर हॅव्हिंग ऑइल ग्लँड्स, तेलाच्या ग्रंथी असतात, आणि सेबॅशियस ग्लँड्स. काय बोलायचं? सीबॅशियस. सेबॅशियस ग्लँड किंवा ऑइल ग्लँड्स हे प्रेझेंट असतात, ज्यामुळे जेव्हा पण आपण एक्सरसाइज करतो, खूप जास्त धावतो पळतो, किंवा आपल्याला घाम येतो शरीरामध्ये, तेव्हा आपली त्वचा तेलकट होते. कारण घामासोबत त्या ग्रंथींसोबत हे तेल सुद्धा आपल्या चेहऱ्यामधून बाहेर पडलं जातं.
ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Yes, Fine. ma'am. Okay, ma'am. म्हणून चेहरा सारखा धुवायचा असतो. साबणाने नव्हे, नुसत्या साध्या पाण्याने धुतला तरी चालेल, जेणेकरून आपली त्वचा जी आहे ती तेलकट होणार नाही. ओके. Okay, ma'am. Ma'am. मॅम साबणाने त्वचा तेलकट होते का? साबणाने जेव्हा आपण तोंड धुतो ना बाळा, तेव्हा काय होणार, साबणामध्ये जे अल्कलीज आहेत, ठीक आहे, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलं असेल, बेसेस असतात. साबण इज नथिंग बट अ बेस. OH ग्रुपवाले जेवढे असतात, NaOH त्याचा बेसिक Yes, ma'am. मटेरियल आहे. फाईन. तो बनतो साबण ज्याने बनतो. मग त्यामुळे आपला जे सेल्स आहेत ते डिस्ट्रॉय होणार आणि मग ड्राय होते स्किन. थंडीमध्ये बघा तेल कमी होतं चेहऱ्यावरचं आणि मग स्किन ड्राय होते. मग उलट आपण मॉइश्चरायझर वगैरे लावतो किंवा काही आपण आई आपली खोबऱ्याचं तेल लावते, तूप लावते कधी कधी त्वचेला, जेणेकरून त्वचा सॉफ्ट आणि मृदू राहते. बरोबर. Yes, ma'am. मॅम आपण फेसला ना म्हणजे मॅम आपल्या त्वचेला साबण पण नाही काही होत. जास्त म्हणजे वापरायचं नसतं जास्त का? मॅम, साबण वापरायचा नाही. त्याच्यामध्ये केमिकल्स असतात जे आपल्या त्वचेला हार्म करू शकतात. Yes, ma'am. मॅम आपण ठीक ना आहे. फेस वॉश वापरला पाहिजे. हे बघ, सगळ्यांकडे फेस वॉश अवेलेबल नसतो ना 24 तास. Yes, ma'am. मग काय करायचं त्यावेळेस, थोडस दुधावरची साय घ्यायची, हळद घ्यायची, मिक्स करायची, नाही घासायचा चेहरा. दॅट्स इट. काम तमाम. बराबर हो जाएगा. ओके. Okay, ma'am. मॅम. ठीक आहे. ओके मॅम. तुला काय होत नसतं का? ओके मॅम. काय ते त्यानं आपल्या चेहऱ्याला काय होत नसतं का? ते तर आयुर्वेद आहे ना. नॉर्मल आपण जे अन्न ग्रहण करतो तेच आपण त्वचेला डायरेक्ट लावतो. ठीक आहे ना. Yes, Yes, ma'am. चला, ma'am. ब्युटी क्लास कुठे सुरू केला तुम्ही? इथे चला, सिलिएटेड एपिथिलियल बघा. ठीक आहे. त्याला काय Yes, म्हणा, ma'am. जोमक एपिथिलियल. आता सिलिया म्हणजे काय, तर हेअर लाईक स्ट्रक्चर. तुम्ही पॅरामेशियम हा ऑर्गॅनिझम बघितलाय, मायक्रो ऑर्गॅनिझम चपलेच्या शेपचा असतो Yes, ma'am. पॅरामेशियम. ठीक आहे. Yes, ma'am. तर मग आता हा पॅरामेशियम जसा त्याला असे छोटे 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 हेअर्स असतात, त्याला आपण काय बोलतात, सिलिएटेड बॉडी. राईट. तर सेम वे सिलिएटेड एपिथिलियल टिश्यूजला, ह्या कॉलमनार एपिथिलियल आहे ना हा वरचा, या कॉलमच्या वरती असे केस असतात. आणि हे केस काय काम करतात, तर फिल्ट्रेशनचं काम करतात. हे बेसिकली आपल्या नासिकेत असतं, नेझल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट असतात, जेणेकरून हे सिलिएटेड एपिथिलियल टिश्यू जेव्हा पण आपण एक्स्ट्रा पल्युटंट जेव्हा इनहेल करतो, जेव्हा कार्बन पार्टिकल्स इनहेल करतो, तेव्हा ते तिकडे चिकटतात आणि मग आपण आरामात ते काढू शकतो. ऍज सिम्पल ऍज दॅट. ओके. Okay, ma'am. Okay, ma'am. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाळांनो, जर काही इश्यू असतील, नेटवर्क इश्यूज, तर प्लीज आधी परमिशन घ्या बिफोर लिव्हिंग द मीट. आणि हा लास्ट वाला तुम्ही बघा, क्युबॉइडल एपिथिलियम, हे क्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. तर हे कुठे प्रेझेंट असतं, किडनी मध्ये. वेअर इट इज प्रेझेंट, वृक्क नलिका आणि लाळ ग्रंथी. व्हॉट इज वृक्क नलिका, तर किडनी तुमच्या किडनी किडनीच्या तिथे जे युरेटर आहे, त्या युरेटर मध्ये हे क्युबॉइडल एपिथिलियल प्रेझेंट असतात. आणि ह्यांची शेप कसं असतं, तर घनाकृती, घनाच्या शेप मध्ये, म्हणजे क्यूब लाईक स्ट्रक्चर मध्ये असतात ते. आणि बेसिकली हे कुठे प्रेझेंट असतात, तर मूत्रातील उपयुक्त घटक शोषण्याचं काम करतात. तर आपण लास्ट टाइम जेव्हा आपण किडनी स्ट्रक्चर स्टडी केलेला, तेव्हा आपण तिथे हेनलीज लूप, वोमन्स कॅप्स्यूल, हेनलीज लूप, रिॲब्सॉर्बंट मटेरियल, परत एक काय म्हणतात कलेक्टिंग डक्ट्स, हे सगळे पॉइंट्स वाचलेले. आठवतंय Yes, Yes, ma'am. Yes. पक्का? तर गेलं डोक्यातून बाहेर? नाही नो मॅम, मॅम. मध्ये शिकवलं होतं. नाही ना. हा, मग त्या
हेनलीज लूप मध्ये किंवा त्या नेफ्रॉन मध्ये तुम्हाला हे क्युबॉइडल एपिथेलियम आढळतात, जे ऍब्झॉर्प्शनचं काम करतात. ऍब्झॉर्प्शन ऑफ व्हॉट? तर इतर जे उपयुक्त जे घटक आहेत, एक्स्ट्रा प्रोटीन्स, व्हायटॅमिन जे फ्लश आउट होण्याच्या मार्गावरती असतात, ते हे रिॲब्झॉर्बंट टिश्यू म्हणू शकतो आपण याला, आणि हा टिश्यू त्यांना ऍब्झॉर्ब करतो. क्लिअर? Yes, ma'am. Clear. येस मॅम. नेक्स्ट इज द लाळ लाळ Yes, ma'am. ग्रंथी. लाळ ग्रंथी काय? युअर सलायव्हरी ग्लँड्स. सलायव्हरी ग्लँड्स मध्ये सुद्धा क्युबॉइडल एपिथेलियल असतं, जे सलायवा ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं. राईट? Right, ma'am. Yes. आणि सलायवा सिक्रेट करण्याचं पण काम करतात, जेणेकरून जेव्हा पण आपण असं मस्त चमचमीत खातो, आंबट वगैरे गोष्टी खातो, तेव्हा ही जी लाळ आहे ती बाहेर पडते. सलायव्हरी अमायलेज त्याच्यामध्ये असतं, जेणेकरून आपल्याला डायजेशन प्रोसेस जी आहे ती अतिशय सोपी होऊन जाते. राईट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नाउ येस मॅम. लेट्स सी द व्हिडिओ अगेन. मी थोडस याला पाठी घेऊन पुन्हा करत दाखवतो. आवाज based on the shape and function of their cells. The simple squamous epithelium is found in the lining of the alveoli and allows transport of small molecules across the membrane. It is extremely thin, flat, and single-layered. The stratified squamous epithelium protects areas subject to abrasion and is found in the skin. It is multi-layered. Columnar epithelium acts as an impermeable barrier against any bacteria that could be ingested but is permeable to any necessary ions. It is tall and shaped like a column. Display, ma'am. Cuboidal epithelium aids in absorption and provides mechanical support. It forms the lining of kidney tubules. बोला. It is shaped like a बच्चापाटी, मी हा वाला जो व्हिडिओची लिंक आहे ना, ती तुम्हाला ग्रुपमध्ये पण पाठवते. तुम्ही Okay, नंतर ma'am. ती पाहू शकता. येस मॅम. ठीक आहे? म्हणजे Okay, ma'am. टेन्शन नाही राहणार. ओके मॅम. मात्र एकदम मध्ये अभ्यास करा. कळलं? नो चिटिंग. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. ओके. बघूया आता पुढे. cube. The next tissue type is nervous tissue, which consists of a nerve cell or neuron that has a cell body containing the nucleus. The cell body extends and forms specialized cell parts called आता बघा, आपण आहे ना ऍनिमल टिश्यू मध्ये हा जो न्यूरॉन आहे बघा, न्यूरॉन कशामध्ये, म्हणजे नर्व टिश्यूला न्यूरॉन म्हणायचं, आणि नेफ्रॉन कशाला म्हणायचं, तर किडनी वाला जो स्ट्रक्चर आहे, बेसिक युनिट ऑफ अ किडनी, दॅट इज नेफ्रॉन. त्यामुळे स्पेलिंग वेगळे आहे, त्यांचे कार्य वेगळे, त्यांचे स्ट्रक्चर वेगळे आहेत. कृपा करून मिक्स करू नका. ओके? Yes, ma'am. ओके मॅम. नाव निकिता. निकिता, आता तुला दिसतंय बाळा स्क्रीन? Yes, ma'am. ओके. मे बी ना थोडस नेटवर्क इश्यू होतात, तर त्याच्यामुळे होऊ शकतं, हरकत नाही. नाव हा जो न्यूरॉन आहे ह्याला काय म्हणणार आपण, चेता उती. राईट? Yes, ma'am. जे आपल्याला चेतना देते, जे आपले एका सेल पासून दुसऱ्या सेल पर्यंत जे इन्फॉर्मेशन पास करायचं काम करतं, दॅट इज ऑल बिकॉज ऑफ दिस नर्वस टिश्यू. राईट? Yes, ma'am. हे आपण खूप व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे की हे डेंड्राइट्स आणि एक्झॉन्स आहेत. हे जे हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतात ना वरती, हे सगळे, सो दीज आर द डेंड्राइट्स. हे न्यूक्लियस आहे. ह्या न्यूक्लियस आणि डेंड्राइट्सच्या मधला हा जो पोर्शन आहे ह्याला आपण सेल बॉडी बोलूया. हा जो ऑरेंज कलरचा जो पट्टा आहे हा एक्झिओन आहे. हे जे नॉचेस आहेत ह्याला आपण म्हणायचं नोड ऑफ रॅनवियर, आणि दीज आर नथिंग बट द रिसेप्टेकल.
जे एकापासून दुसऱ्या म्हणजे इथले हे जे पॉइंट आहेत ते दुसऱ्या नर्वस टिश्यूच्या डेंड्राइट्सला जॉईन करतात. ओके. Yes. It's an axon. Yes, ma'am. These are nerve cells that help you आणि ते एका टिश्यू पासून दुसऱ्या टिश्यू कडे जॉईन करतात. आता हे जेव्हा जॉईन करतात ना तेव्हा ह्याच्यामध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतो. त्याला आपण काय म्हणणार? आठवतंय? हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग. Good evening, Salana. येस मॅम. एक इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट असतं ना, केमिकल हे घेऊन जातात, करंट ते पास करतात. काय माहिती? शोधून काढा. मॅम आठवत लास्ट नाही. नोट्स मध्ये मी लिहून दिलेलं आहे. जेव्हा आपण लाईफ सायकल जो चॅप्टर होता तो बघत होतो. इवन कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये पण मी लिहून दिलेलं होतं तुम्हाला. शोधा म्हणजे सापडेल. ओके. ओके मॅम. अरे पुन्हा अटेंडन्स नाही. तू आता आलीस. मॅम खूप त्याला वेळेस. संकोच म्हणतात वाटतं. Yes, ma'am. मला नाही माहिती काय म्हणतात. कशाला मॅम? येस मॅम. जो फ्लुइड असतो ना ह्याच्यामध्ये नर्व सेल मध्ये, नर्वस टिश्यू मध्ये, त्याला काय म्हणतात? कोणता फ्लुइड असतो जो हेल्प करतो की एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी येस मॅम. इन्फॉर्मेशन पास ऑन करण्यासाठी? सानिया मॅम संकोच. मध्ये तेच आहे. रॅनपियरचा संकोच. संकोच का सानिया? ठीक आहे. आणि त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणू सिनॅप्स. त्या सिनॅप्स मध्ये ती थोडी गॅप असते. त्या गॅप मध्ये तो लिक्विड असतो. जसा आपल्या मज्जारज्जू मध्ये एक फ्लुइड होता, कुठला? सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. तसाच ह्याच्यामध्ये सुद्धा एक फ्लुइड असतो. त्याचं नाव मला तुम्हीच सांगायचं, मी नाहीच सांगणार आहे बिलकुल. ओके. मॅम मी तुम्हाला तो प्रश्न आहे ना होमवर्क मध्ये देते, मी देते लिहून. डोंट वरी. आता ह्याच्यामध्ये हे नर्वस टिश्यू जे आहेत ते एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत जॉईन होतात. म्हणजे ते एकत्र असे चिकटत नाहीत. ठीक आहे. थोडीशी गॅप असते आणि ते एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि फ्रॉम वन एंड टू द अदर एंड दे आर एबल टू पास द सिग्नल. सो दिस इज हाऊ अ नर्वस टिश्यू इज बीन फंक्शनिंग. आता ह्या नर्वस टिश्यू मध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. शेप वेगळा आहे, स्ट्रक्चर वेगळं आहे, पण हे सगळे मिळून काय करतात? एकच कार्य करतायत. आणि ते कार्य म्हणजे इन्फॉर्मेशन पास करायचं, सिग्नल पास करायचं. येस राईट. मॅम. म्हणून ह्यांना आपण करायचं. Yes, कनेक्टिव्ह ma'am. टिश्यू बोलू शकतो. म्हणून ह्यांना आपण अजून कनेक्टिव्ह टिश्यू सुद्धा बोलतो. क्लिअर? Yes, ma'am. क्लिअर. येस मॅम. Yes, ma'am. वेअर हॅज इट गॉन? मॅम अटेंडन्स टाका ना. तुम्हाला किती ती दुसरी टाकली ना बाळा? ती दुसरी मॅम. मला नाही माहिती, हीच मिळाली मला, मी टाकली. ती युट्यूब मध्ये जाते डायरेक्ट मॅम. युट्यूबची कुठे आहे? मॅम ती क्लिक करते ना मी डायरेक्ट युट्यूब मध्ये जाते. येस मॅम. कधी कधी असं होतंय की जेव्हा त्या लिंक वर टच केलं ना युट्यूब ओपन हा. होतंय. मॅम Yes, ma'am. आजची ये ऐसा कैसा हो गया? पण मॅम आजची लिंक ओपन झाली होती, कालची लिंक युट्यूब ओपन झालं होतं, आजच्या लिंक मध्ये झाली होती अटेंडन्स. आता बघा बरं. झाली का? झाली मॅम. धन्यवाद. चला Yes, आपण ma'am. पुढे अभ्यास करूया. नाव हे नर्वस टिश्यू, त्या व्हिडिओ मध्ये नर्वस टिश्यू मध्ये आला म्हणून आपण नर्वस टिश्यू करूया. ठीक आहे.
सो हिअर वी आर हॅव्हिंग द नर्वस टिश्यू. त्याचा हा डायग्राम आहे. ठीक आहे. हा अक्षतंतू म्हणजे काय बरं? अक्षतंतू एक्झॉन एक्झॉन. एक्झॉन काय म्हणणार? AX Axon. Axon. एक्झॉन. राईट. Yes, ma'am. गाणे ऐकून गायकाचे नाव ओळखणे, वासावरून स्वयंपाकघरात बनवणारा पदार्थ ओळखणे, अशी कामेही तुम्ही नेहमीच करत असाल. राईट. किंवा कधी कधी डोळे बंद करून आपल्याला सांगतात की या गोष्टीला हात लावा किंवा हे खावा आणि नंतर ह्याची चव सांगा. बरोबर आहे की नाही? मॅम तसले ते खेळ पण असतात. हो, असे खेळही असतात. बरोबर आहे. तर मग हे सगळं आपल्याला कोण सांगतं? डोळे तर बंद आहेत. मग चेतावती जीभ, जी चव घेते, वास, ठीक आहे, नासिका तुमची जी तुम्हाला स्मेल, या आणि सर्व कधी कधी चेतावतीकारी तुमची स्किन सुद्धा ती सांगते. ओके. सो दिस इज युअर चेतावती, जे तुम्हाला हे कन्फर्म करतं. राईट. Yes, ma'am. आता स्पर्श, ध्वनी, वास, रंग या Yes, ma'am. इतर काही उद्दीपनांना प्रतिसाद देणे शरीरातील चेतावतींमुळे शक्य होते. आता उद्दीपित होणे व ते उद्दीपन वेगाने शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेणे, म्हणजेच काय? एखादी गोष्ट आपण सेन्स करतो आणि ती फील करून त्याच्यावरती रिॲक्ट करतो. तर हे दोन्ही जे प्रकार आहेत हे आपल्या चेतावतीमुळेच होतात. प्रत्येक चेतापेशींचा पेशिकाय म्हणजे सेल बॉडी. आता आपण पाहिलं ना, त्याला सेल बॉडी म्हणायचं इंग्लिश मध्ये. कृपया करून लिहायला घ्या. ऑल दीज टर्म्स काइंडली राईट. Yes, ma'am. वृक्षिकामध्ये डेंड्राइट्स, केंद्रक म्हणजे सेल, अक्षतंतू म्हणजे एक्झॉन, आणि हे खाली जे दिसत आहेत ना त्याला म्हणायचं रिसेप्टेकल. Yes, ma'am. ओके. येस मॅम. एका चेतीपेशींची लांबी 1 मीटर पर्यंत असू शकते. म्हणजेच काय? तुमच्या हाताचं जे बोट आहे काय ते त्याला मराठीमधून काय म्हणतात? कशाला? तुम्ही आता रिसेप्टेकल नाही बाळा, मला माहिती. ते जे काय करतं माहितीये, ते वृक्षिका बरोबर अटॅच करतं आणि सिग्नल पुढे पास करायचं काम करतं. मी त्याचा डायग्राम मराठीमध्ये, तर मी तुम्हाला तो मराठी मधला डायग्राम देते. गुगल ट्रान्सलेट मध्ये पण बघू शकतो आपण. गुगल ट्रान्सलेट कधी कधी नाही सांगत. लेट्स सी. हा रिसेप्टेकल म्हणजे ते सांगते भांड. मॅम ते शब्द सांगा डबल. थांबा 1 मिनिट. चॅट मध्ये टाक. नाही मिळत आहे. मी शोधून तुम्हाला ग्रुप मध्ये टाकते. चालेल? ओके मॅम. ओके मॅम. ओके मॅम. ठीक है, चलो आगे बढ़ते हैं. These are nerve cells that help you retract your hand when you touch a thorn. How does this happen? Nerve. आता बघा, ह्याच्यामध्ये काय केलं? गुलाबाचं फूल खूप सुंदर दिसतंय, ते तोडायला म्हणून आपण गेलो, पण काय झालं? त्याचा काटा आपल्या हाताला रुतला आणि आपण पटकन हात पाठी केला. बरोबर आहे? Yes, कसं ma'am. कळलं बरं? हे टोचलंय, दुखलंय, व्हॉट एव्हर. त्याला बाहेरून कपाट लावावं. हा, चेतावती. ठीक आहे. आपण त्याला बाहेरून पकडत होतो, त्या आतमधल्या सेल्स वरती जी चेतावती होती त्याला त्यांनी
डिस्टर्ब केलंय, सिग्नल पास cells carry messages. That is, the dendrites bring signals to the cell body and the axon. आता इथे बघा, एक डेंड्राइटच्या खाली हा रिसेप्टेकल होता, तो दुसऱ्या डेंड्राइटला ma'am. जॉईन झालाय, तर दुसऱ्या डेंड्राइड मधून ते परत एक्झॉन, मग परत रिसेप्टेकल इकडच्या डेंड्राइडला, म्हणून हे अशी साखळी बनवतात. आणि या साखळी बरोबर एका पेशीपासून दुसऱ्या पेशीपर्यंत, रादर एका ऑर्गन पासून मेंदू पर्यंत आणि मेंदूपासून पुन्हा त्या ऑर्गन पर्यंत सिग्नल जे आहे ते असं रिंगा रिंगा रोजेस असं खेळत असतात. मॅम राईट? हे अगोदरच्या Right, ma'am. त्यात होतं. काय? अगोदरच्या पण त्यात हे येस मॅम. ओके, हे चेताउतींमध्येच हे होतं. येस मॅम. करेक्ट? ओके, आगे बढ़. येस मॅम. Transmits the information to the dendrite of another cell. These nerve impulses allow us to move our muscles when we want to, thus retracting our hand. The brain, spinal cord, and nerves are all composed of nervous tissue. The third tissue type is the muscle tissues that are responsible. आता मसल टिश्यूज. आता मसल टिश्यूज मध्ये काय? स्नायू, बरोबर आहे? स्नायूंची ऊती. Yes, ma'am. होती. आता स्नायू ऊतीमध्ये पण कुठले कुठले मसल्स आहेत? तर स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि कार्डियक. ओके, इथे तुम्हाला दिसतंय स्ट्रायटेड मसल ma'am. फायबर्स, नॉन स्ट्रायटेड मसल फायबर्स आणि कार्डियक मसल फायबर्स. तर पट्टिका स्नायू, अपट्टिका स्नायू आणि हृदय स्नायू. परफेक्ट. ओके, पट्टकी आणि हृदयाचे स्नायू. तुमच्यामुळे मला कितीतरी शब्द कळाले यार मराठीतले. चलो देखते For हैं. the movement in our body. The three types of muscle tissues are skeletal, smooth, and cardiac. The skeletal Okay. आता तुम्ही बघा, हे तीन टिश्यूज कुठले होते? स्केलेटल म्हणजे कुठले? जे आपल्या बोन्स ला जॉईन असतात ते टिश्यूज, ज्यामुळे आपल्या शरीराचा जो सापळा आहे, ओके, जे स्केलेटन आहे ते मूव्ह करायला इझी पडतं, म्हणून त्यांना आपण काय बोलतो? स्केलेटल मसल्स. किंवा अजून कुठले मसल्स? पट्टकी स्नायू. हा, किंवा आपण ह्याच्यामध्ये ना हे ऍक्च्युली जे स्केलेटल मसल्स आहेत ना ते लिगामेंट्स आणि टेंडॉन्स ह्याच्यामध्ये पण डिफरन्शिएट केले जातात. ओके, सो ते हा जो प्रकार आहे हा संयोजी ऊतींच्या प्रकारामध्ये आढळला जातो. कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये हा येतो. बट लेट अस सी, नो इश्यूज. तर इथे झाले तुमचे मसल्स. ना मसल टिश्यूज आहेत, त्याच्यामध्ये पण स्केलेटल मसल्स कुठे असतात? ते स्केलेटनला जॉईंट असतात. ते स्मूथ मसल्स जे तुमच्या इंटेस्टाईन किंवा इंटरनल ऑर्गन्स मध्ये, पोटामध्ये, जठरामध्ये, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन मध्ये जे प्रेझेंट असतात ते झाले स्मूथ मसल फायबर्स. आणि तिसरा आहे प्रकार जो आहे तो कार्डियक मसल्स. कार्डियक इज रिलेटेड टू युअर हार्ट. मग हार्टला जे कनेक्ट करतात दोज आर कार्डियक कनेक्टिव्ह टिश्यूज. ओके, Yes, are ma'am. skeletal, smooth, and cardiac. The skeletal muscle आता जे स्केलेटल मसल्स आहेत त्यांचे स्ट्रक्चर बघा कसं आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्केलेटल मसल्स बघा कसे आहेत, स्मूथ मसल कसं आहे आणि कार्डियक मसल कसं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण बोलणार दीज आर नॉन स्ट्रायटेड, हे स्ट्रायटेड आणि हे स्मूथ वाले, नॉर्मल वाले. तर कृपया इतर कुठेही लक्ष न देता व्हिडिओकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा.
The skeletal muscle helps in locomotion and other voluntary body movements. It is made of long fibers with alternate light and dark bands or striations, so skeletal muscles are also called striated muscles. Okay, what are these called as? Striated muscles. आणि स्ट्रायटेड का असतात? ते इलास्टिक सारखे असतात. आता इलास्टिक सारखे असण्याचा काय फायदा आहे की ते कॉन्ट्रॅक्ट करतात आणि रिलॅक्स करतात, म्हणजे ते खेचले जातात आणि रिलॅक्स करतात. तुम्ही एखादी स्प्रिंग बघा, त्या स्प्रिंग मध्ये कसं आढळतं तुम्हाला की स्प्रिंग जेव्हा आपण दाबतो तेव्हा ती अशी जवळ येते आणि डार्क दिसते, पण जेवढी स्प्रिंग खेचलेली गेलेली असते ती अशी पसरण पावलेली असते. बरोबर? येस मॅम. ठीक आहे. मग तसेच या टिश्यूज वरती जे स्केलेटल मसल्स आहेत त्यांच्यावरती हे दिसताना आपल्याला लाईट आणि डार्क बँड्स वाले दिसतात. आता ते नॉर्मल डोळ्याला नाही दिसत. फाईन, यू हॅव टू सी इट अंडर द मायक्रोस्कोप. नाउ these dark and light bands are only because contraction of the tissues and relaxation of the tissues. Okay? Yes, ma'am. Fine? Yes. ma'am. And hence, because of these bands, they are called as striated muscle fibers. What are they called? आणि ते इलास्टिक मध्ये असल्यामुळे बच्चापाटी इलास्टिक नेचर असल्यामुळे सहज आपण एखादं आपला हात फोल्ड करू शकतो, उघडू शकतो, हे हात असा बंद करू शकतो, उघडू शकतो. ठीक आहे. दीज आर ऑल which are attached to our bones. Fine? Yes, ma'am. येतंय लक्षात? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Let us proceed further. Smooth muscle cells provide involuntary movements such as the contraction of walls. Okay. Now, smooth muscles ला अजून दुसरं नाव आहे इनव्हॉलेंटरी मसल्स. इनव्हॉलेंटरी म्हणजे काय? तर असे अवयव ज्यांच्यावरती आपला कंट्रोल नाहीये. जसं आपण बोलू नाही शकत की फुफ्फुसाला की बाबा आता तू बस, भरपूर दिवसभर श्वास घेऊन घेऊन दमला असशील, किंवा आपण जठराला नाही बोलू शकत, पोटाला नाही बोलू शकत की अन्न पचन करून दमला असणार बाबांनो, बसा, आराम करा. बोलतो का आपण? इव्हन आपण झोपलेलो असतो तरी हे अवयव काम करतच असतात. राईट? नो मॅम, नाही बोलत आपण. आपण नाही बोलत, पण ते काम करतात. आपण नाही बोललो तरी पण. येस मॅम. येस Yes, मॅम. येस मॅम. म्हणून स्मूथ मसल्स जे आहेत ते इनव्हॉलेंटरी मसल्स आपण बोलू, जे आपण त्यांना आदेश नाही दिला तरी देखील ते काम करत असतात, कार्यरत असतातच. फाईन? yes, ma'am. येस येस मॅम. बाळा बोल. बरं, आपण हा चॅप्टर परत थांबा. आपण हा जो कॉन्सेप्ट आहे हा आपण नंतरच्या लेक्चर मध्ये घेऊया. ओके मॅम. ओके मॅम. ठीक आहे. आता आपण जेवढं आजच्या लेक्चर मध्ये जेवढं शिकलोय ना बाळांनो, ते प्लीज एकदा पुन्हा एकदा रिवाइज करा. ओके? ओके ओके मॅम. Okay, ma'am. बाय बाय. गुड नाईट. गुड Good night, ma'am. Good night, ma'am. Good night. Good night. मॅम गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट मॅम. होमवर्क पाठवा मॅम.